निफाड भूमी अभिलेख कार्यालयाचा लाचखोर भूकरमापक झुंजारे 35,000ची लाच घेताना ताब्यात. मोजणीच्या नंतरचा नकाशा देण्यासाठी मागितली होती 35,000ची लाच. या कार्यालयांमध्ये दलालांचाही असतो वारंवार सुळसुळाट. नाशिक जिल्ह्यातील निफाड भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत असलेला भूकरमापक दिनेश शिवनाथ झुंजारे याला 35,000ची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. सदरची कारवाई ही आडगाव शिवारातील जत्रा हॉटेलजवळ करण्यात आली. तक्रारदार प्रतिभा साळुंके यांच्या नावाने मौजे गोरठाण येथील गट क्रमांक 136 मधील 57 आर जागेची मोजणी केली होती. मोजणीनंतर हद्द कायम करणे कामीचा नकाशा देण्यासाठी झुंजारे याने 35,000ची लाच मागितली होती. पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाकर गवळी, संदीप हांडगे, अमोल वालझाडे, प्रतिभा आबूज आदी या मोहिमेत सहभागी झाले होते. आडगाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम 7 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भूमी अभिलेख कार्यालये भ्रष्टाचाराचे अड्डे झाले आहेत का? राज्यातील भूमी अभिलेख कार्यालये ही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांशी संबंधित आहे. शेतकऱ्यांच्या शेताची मोजणी करणे, हद्द कायम करणे, नकाशाप्रमाणे शेतकऱ्यांच्या जमिनी मिळवून देण्याचे महत्त्वाचे काम या विभागाचे आहे. परंतु जवळपास सगळ्याच भूमी अभिलेख कार्यालयांमध्ये शेतकऱ्यांची वारंवार अडवणूक केली जाते, पिळवणूक केली जाते. जमीन मोजणीचे शासकीय शुल्क भरले असले तरी जमीन मोजणी करणाऱ्या कर्मचारी हरामाची वरची कमाई शेतकऱ्यांकडून हवी असते ती घेतल्याशिवाय हे कर्मचारी कामाची गती वाढवतच नाही, ही सत्यस्थिती आहे. या विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या तोंडाला जणू रक्तच लागले असल्याने अनेक कर्मचारी अल्पावधीत मालामाल देखील झाले आहेत. या कार्यालयांमध्ये वारंवार कर्मचारी व शेतकरी वाद हे नित्याचेच झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील भूमी अभिलेख कार्यालयात मागील वर्षीच एका कर्मचाऱ्यालाही याच कार्यालयात लाच घेताना पकडण्यात आले होते. शासनाचे जावई बनून हरामाचा पैसा गिळता पकडले तरी काही काळापुरतेच निलंबन करून पुन्हा कामावर घेतले जाते. केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत अर्धा पगारही दिला जातो. त्यामुळे मुजोर कर्मचारी काही केल्यास सुधरत नाहीत. 1 लाख पगार असतानाही बेबस अन गरीब शेतकऱ्यांकडून 10,000, 20,000, 50,000ची लाच घेताना यांना अजिबातच लाज वाटत नाही. यांच्या हाताला लकवा देखील मारला जात नाही. हरामाची कमाई खाणाऱ्या अशा लाचखोर कर्मचारी अधिकाऱ्यांवर खरं तर देशद्रोहासारखा गुन्हा दाखल करून कारवाई होणे अपेक्षित आहे. लाच घेताना पकडल्यानंतर निकाल लागेपर्यंत त्याला सेवेत घेऊ नये, अर्धा पगार देऊ नये. भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने देखील ताकदीने चांगले वकील देऊन, पुरावे देऊन लाचखोरांना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तरच कुठेतरी आळा बसेल. नाहीतर काय, जवळपास सगळेच त्याला संधी मिळेल तो अधिकारी अन कर्मचारी हरामाची कमाई खाण्यासाठी टपलेलेच असतात. फक्त ही हरामाची लाच घेताना एखादा शेतकऱ्याला जास्त त्रास दिला की तोच शेतकरी तक्रार देण्यासाठी पुढे येतो, बाकीचे येत नाहीत, ही सत्यस्थिती आहे. पैसे दिल्याशिवाय या विभागात कामच होत नाही, अशी शेतकऱ्यांची जणू धारणाच झाली आहे. त्यामुळे याही विभागाचे मस्त चाललंय हे मात्र खरं आहे. भूमी अभिलेख कार्यालयांमध्ये दलालांचाही मोठा सुळसुळाट सुरू असतो. या दलालांकडून अधिकारी कर्मचारी राजरोस हरामाचा पैसा घेऊन यांची कामे करून देतात. हे दलाल या विभागाशी संबंधित कामाचे थेट हजारो लाखो रुपयांचे पॅकेज घेतात व त्यातून कर्मचाऱ्यांनाही खुश करून आपले काम उरकतात. तुम भी कमाओ हम भी कमाते हैं, अशी या दलालांची सत्यस्थिती झालेली आहे.